नमस्कार, आपल्या सर्वांचे स्वागत आहे आज आमच्या चॅनलमध्ये किस्से कहाण्या विथ भिंगारे आर्ट्समध्ये। किस्से कहानियां विद भिंगारे आर्ट। छत्रपती संभाजीनगर जिल्हा परिषद सार्वत्रिक निवडणुका 2026 साठी नेवरगाव गट जो की वैजापूर मतदारसंघातील गट आहे, जो गंगापूर तालुक्यात आहे, या गटात उमेदवार आहेत डॉक्टर सौ सुरेखा नितीन वालतुरे, या भारतीय जनता पार्टीच्या उमेदवार आहेत आणि त्यांचे मार्गदर्शक आणि सासरे श्री मधुकररावजी वालतुरे सर यांच्याशी आपण आज चर्चा करणार आहेत गप्पा मारत। सर, तुमचं खूप खूप स्वागत। धन्यवाद। नमस्कार। नमस्कार। तर सर्वात पहिला प्रश्न तुम्हाला माझा असा आहे सर की गंगापूर तालुक्यामध्ये किंवा गंगापूर विधानसभेमध्ये भाजप आणि सेनेची युती झालेली आहे, परंतु वैजापूर मतदारसंघातील तुमच्या गटामध्ये सुद्धा आणि वैजापूर तालुक्यामध्ये ही युती तुटली भाजप आणि सेनेची, याचं कारण काय सांगता येईल सर? काय झालं असं? सर्वप्रथम सर्व संत महंत महापुरुष ज्येष्ठ श्रेष्ठ माता पिता बंधू भगिनी यांच्या चरणी माझे कोटी कोटी प्रणाम। आपण जो युतीचा प्रश्न उपस्थित केला, काल दुपारपर्यंत भारतीय जनता पार्टी शिवसेना रिपाई महायुतीची नेवरगाव गटामध्ये युती झालेली होती, परंतु काल शिवसेना शिंदे गटाच्या वतीने जे फॉर्म भरलेले ते फॉर्म त्यांनी तसेच ठेवले आणि त्याच्यामुळं मला वाटतं युती संपुष्टात आली। आता तसं जर पाहिलं तर निश्चितपणाने नेवरगाव गटामध्ये युतीची घोषणा वरिष्ठांकडून झालेली होती, परंतु स्थानिक पातळीवर युतीची जी काही निर्णय येतोय दुर्दैवाने घेतला गेलेला नाहीये। आता यापूर्वी तुम्हाला सांगतो की आदरणीय खासदार संदीपानजी भुमरे साहेब असतील, आदरणीय आमदार सन्माननीय रमेश पाटील बोरणारे असतील, यांना निवडून आणण्यासाठी यांच्या प्रचारासाठी रात्रीचा दिवस माझ्यासह माझ्या सर्व कार्यकर्त्यांनी भारतीय जनता पार्टीने केला। त्याच्यामुळे अपेक्षित होतं की आम्ही त्यांना निरपेक्ष भावनेने मदत केली, ते सुद्धा आम्हाला मदत करतील, पण दुर्दैवाचा भाग आहे। पण सर, हे अधिकृतरित्या त्यांनी जाहीर केलंय का की युती तुटली म्हणून? नाही, आता काल फॉर्म काढायचा दिवस होता, त्यांच्या उमेदवारांचे फॉर्मच निघलेले, त्यांना हे बी फॉर्म दिले, धनुष्यबाणाची निशाणी त्यांना दिली, त्याच्यामुळे त्यांनी जाहीर केलं नाही केलं तरी युती आपोआप संपुष्टात आलीच। हे तुम्हाला कुठल्याही प्रकारे विश्वासात घेतलं गेलेलं नाही या बाबतीमध्ये तुमच्या वरिष्ठांनी वगैरे, किंवा असं काही काय घडलं असतं? नाही, तर याच्यामध्ये साधारणतः फॉर्म भरण्याच्या दिवशी दुपारी जवळजवळ 2:30 वाजेपर्यंत हे बी फॉर्म शिवसेना शिंदे गटाचे आले नव्हते, त्याच्या 2:30च्या नंतर ही खेळी झाली। त्याच्यामुळे तो अचानक त्यांनी तो निर्णय घेतला आणि असं वाटलं होतं की युती आहे, कारण वरिष्ठाकडून युती झाली असं जाहीर करण्यात आलं आणि मग मलाही असं वाटलं की फॉर्म काढायच्या शेवटच्या दिवशी निश्चितपणाने युती झाल्यामुळे फॉर्म काढतील, पण ते दुर्दैव की त्यांनी ते फॉर्म शेवटपर्यंत काढले। तर आता याचा काय परिणाम होईल असं वाटतं सर तुम्हाला? आता जो तो त्याच्या पद्धतीने ताकदीने लढेल आणि मला खात्री आहे, 100% मला विश्वास आहे की आता आमच्या सुनबाईच्या विरोधामध्ये किंवा भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांच्या विरोधामध्ये शिवसेना शिंदे गट आहे, शिवसेना उबाठा गट आहे, राष्ट्रवादी काँग्रेस आहे, अशा अनेक प्रकारचे उमेदवार त्या ठिकाणी उभे आहेत। त्याच्यामुळे आम्ही ताकदीने कालही लढत होतो, आजही लढतो आणि 100% भारतीय जनता पार्टीचे उमेदवार हे नक्की प्रचंड मताने विजय होतील, यात कोणत्याही प्रकारची शंका माझ्या मनामध्ये नाही। भाजपाचे सुद्धा काही बंडखोर उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते, त्यांच्याबद्दल काय सांगाल सर? तिने उमेदवारी वापस घेतली नाही, आता भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून अनेक जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले होते, परंतु त्यांनी काल उमेदवारी अर्ज परत घेतलेले। त्या सर्वांचं ज्यांनी अर्ज दाखल केले होते परंतु भारतीय जनता पार्टीवर विश्वास ठेवून ते अर्ज परत घेतले, त्या सर्वांना माझे मनापासून धन्यवाद आणि आभार। म्हणजे नक्कीच भाजपामध्ये कुठल्याही प्रकारची बंडखोरी झालेली नाहीये, जसं इतर पक्षात दिसते आपल्याला बंडखोरी झालेली किंवा युती धर्म ते पाळताना दिसत नाहीयेत, तसं भाजपामध्ये भाजपा अंतर्गत असा कुठलाही कलह किंवा वाद झालेला दिसत नाहीयेत। नक्कीच सर्व भाजपा त्या ठिकाणी एकत्रितपणे लढते असं दृश्य आपल्याला सध्याला दिसतंय। नक्की भारतीय जनता पार्टीचे सर्व कार्यकर्ते कालही एकत्रितपणाने प्रचार प्रसार करतात, आजही करतात आणि भविष्यामध्ये करतील।
मतभेद असतात, मनभेद नाहीत. हम्म. मतभेद झालेत परंतु मनभेद झाले नाही. त्याच्यामुळं काल फॉर्म काढल्यानंतर पुन्हा सगळेजण एक दिलाने भारतीय जनता पार्टीच्या सर्व तिन्ही उमेदवारांचं काम चांगल्या पद्धतीने चालू आहे आणि ते करतात सर्व मंडळी. नक्कीच. सर, पुढचा प्रश्न असा आहे की आपण एक सर्वसामान्य जिल्हा परिषद शाळेचे शिक्षक होतात, झेडपी शाळेचे आपण शिक्षक होता आणि तिथपासून तर त्यानंतर शिक्षक पदपेढी म्हणा किंवा शिक्षक संघाचं नेतृत्व करत गंगापूर तालुक्यामध्ये आपण त्या ठिकाणी चेअरमन सुद्धा राहिलात शिक्षक पदपेढीचे, आणि तिथून पुढे प्रवास चालू असताना आपण जिल्हा परिषद सदस्य पण झालात आणि चांगल्या पद्धतीने त्या ठिकाणी काम पण केलं. हा जो तुमचा मागचा प्रवास आहे त्याबद्दल काय सांगाल सर? सर्वात महत्त्वाचं, जीवनामध्ये काम करत असताना माणसाला अनुभवाचं गाठोडं फार मोठं लागतं. बरोबर. म्हणजे तुम्ही किती शिकलात पर किती अनुभव संपन्न झालात यालाही फार महत्त्व आहे. आणि परमेश्वर कृपेने लहानपणापासूनच गरीब परिस्थितीची जाण असल्यामुळे तो गरिबीची जाण असल्याचा अनुभव, शिक्षणाचा अनुभव, शिक्षकी पेशाचा अनुभव, शिक्षक पतसंस्थेच्या कामाचा अनुभव, संघटनेचा अनुभव, असे वेगवेगळे अनुभव माझ्या पाठीशी होते. आणि हे सर्व झाल्यानंतर जेव्हा जिल्हा परिषदचा मी सदस्य झालो त्यावेळेस निश्चित ग्रामीण भागाची जाण असलेला मी माणूस, कारण ग्रामीण भागातच जन्म झाला, ग्रामीण भागातच आयुष्य चाललं. त्याच्यामुळे ग्रामीण भागातल्या जनतेचं काय, त्यांची काय समस्या आहे, त्यांच्या काय अडचणी, त्या मी स्वतः पण उपभोगल्या आणि इतरांनाही जवळून पाहिलेले. त्याच्यामुळे निश्चितपणाने जे जे काही प्रश्न असतील ग्रामीण भागाचे ते सोडवण्यासाठी मी सतत प्राधान्य दिलेलं आहे. आणि मला सांगायला तुम्हाला निश्चित अभिमान वाटेल की आजपर्यंतचा सदस्य एकही जो करू शकला नाही ते काम मी माझ्या सर्कलमध्ये प्रत्येक गावामध्ये विकासाच्या दृष्टीने केलेलं आहे, याचा मला सार्थ अभिमान आहे. कुठली कुठली कामं आपण प्रामुख्याने आणि ठळक सांगता येईल सर आपल्याला? कुठली कामं आपण मतदारसंघात केली? आता या सर्कलमध्ये जे मठ मंदिर आहेत त्या मंदिरांचं सुशोभीकरण करणं, पेवर ब्लॉक वगैरे असतील, संरक्षक भिंत असतील, जाळी कंपाऊंड असेल, असे वेगवेगळ्या प्रकारची कामं मठ मंदिरामध्ये झाली. त्याचप्रमाणे सामाजिक दृष्ट्या जर आपण पाहिलं तर निश्चितपणाने सामाजिक न्याय विभागाच्या अंतर्गतमध्ये एसटी समाज असेल, एसटी समाज असेल, यांच्या भागामध्ये ही कामं त्या ठिकाणी झालेली आहेत. त्याचप्रमाणे आमच्या ओबीसी समाजाच्या बाबतीतही जर बोलायचं ठरलं तर निश्चितपणाने त्यांचं, आमचं, तुमचं सर्वांचं जे दैवत आहे पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या 12व सुशोभीकरणाचं काम आज आदरणीय आमदार प्रशांतजी बंब साहेबांनी हाती घेतले. ते काम काटेपिंपळ गाव येथील 12वाचं काम मी सुरुवातीला तिथं सुशोभीकरण केलं. अनेक ठिकाणी बिरोबाचे मंदिर असतील, त्याचप्रमाणे बाळूमामाचे मंदिर असतील, तिथेही सुशोभीकरण या ठिकाणी केलं. त्याचप्रमाणे संत सावता महाराज मंदिर वायगाव या ठिकाणी आपले आदरणीय खासदार डॉक्टर भागवतजी कराड साहेब यांच्या माध्यमातून 10 लाख रुपयेचा निधी आणून तिथेही काम केलं. सिमेंट नाले बांधारे अनेक ठिकाणी बांधले. जवळजवळ 12 शाळा खोल्या या सर्कलमध्ये घेतल्या, 11 अंगणवाड्या खोल्या या सर्कलमध्ये घेतल्या. त्याचप्रमाणे अनेक ठिकाणी पूल असतील, रस्त्याची असतील, अनेक कामं, म्हणजे किती सांगावं अशा प्रकारची कामं या ठिकाणी झाली. आणि विशेषतः ज्या ज्या गावचे जे जे ग्रामदैवत आहे त्या त्या ग्रामदैवताच्या ठिकाणी जे जे करणं मला शक्य आहे ते केलं. मुस्लिम बंधूंना सुद्धा तुम्हाला सांगतो, आगर कानडगाव तिथं 10 लाख रुपये मस्जिदीसाठी निधी दिला. सुंदरपैकी पत्राचा डोम तिथं तयार केला. नेवरगावमध्ये मस्जिदीसाठी आपण निधी दिला. वायगावमध्येही मदत केली. आज नरहरी रांजणगाव या ठिकाणी सुद्धा कब्रस्तानला संरक्षक भिंत दिली. अकोली वाडगावला सुद्धा दर्जेदार कामं त्या ठिकाणी झालेली आहेत. म्हणजे काटेपिंपळगाव असतील, अकोली वाडगाव असेल, नरहरी रांजणगाव, पिंपरी, शिंगी, आपलं इकडं मालुंजा, नारवाडी, ममदापूर, कानडगाव, हैबतपूर, नेवरगाव, वाहेगाव, मांजरी, माहुली, सिद्धपूर, मुद्देशवाडगाव, वरखेड अशी जी गावं माझ्या गटामध्ये येतात, असं एकही गाव नाही की तिथं माझा निधी पोहोचला नाही. एवढी कामं माझ्या हातून झाली. निश्चितपणाने मी स्वतःला धन्य समजतो. सर, नेवरगाव गट जो आहे तो यासाठी वैशिष्ट्यपूर्ण आहे की त्या ठिकाणी गोदावरी नदी त्या गटातून जाते. अशी दुसऱ्याही गटातून जात असेल परंतु आपल्याला त्या ठिकाणी पाण्याचा चांगला स्रोत त्या ठिकाणी उपलब्ध झालेला आहे. आणि दुसरी बाजू अशी की नेवरगाव गटातून आपल्याला जर पश्चिम महाराष्ट्रात जायचं असेल तर रस्त्याची खूप दुरावस्था होती. आणि त्यासाठी आपण काय भूमिका घेतली की जेणेकरून आपल्या गंगापूर तालुक्यातून आपल्याला श्रीरामपूरकडे किंवा पश्चिम महाराष्ट्राकडे जाण्या येण्यासाठी, दळणवळणासाठी एक चांगली सोयी सुविधा उपलब्ध होईल?
यासाठी आपण काय केलं सर? मी निवडून आल्यानंतर सर्वात प्रथम म्हणजे आमचा नेवरगाव ते कारखाना हा जो रस्ता होता ना, तर रस्त्याची अशी परिस्थिती होती की खड्ड्यात रस्ता आहे का रस्त्यात खड्डा आहे, ही त्या रस्त्याची परिस्थिती. परंतु आपल्या देशाचे केंद्रीय दळणवळण मंत्री आदरणीय नितीनजी गडकरी साहेब यांच्याकडं आम्ही ग्रामस्थ गेलो आणि त्या ठिकाणी मी सांगितलं की स्वर्गीय प्रल्हादजी अभ्यंकर काकाचं हे गाव आहे आणि या गावाला रस्त्याची दयनीय अशा प्रकारची अवस्था आहे. त्यांनी निश्चितपणाने प्रल्हादजी अभ्यंकर काका त्यांचंही श्रद्धास्थान असल्यामुळे त्यांनी तात्काळ नेवरगावपासून तर बगडीपर्यंतचा 10 कोटी, मला वाटतं 10,80,00,000 रुपये तात्काळ मंजूर करून आणि तो उत्तम रस्ता त्या ठिकाणी करून दिला. हा पहिला भाग. दुसरा, आता गोदावरी काठी आम्ही सर्व असल्यामुळे ऊस खूप प्रमाणात ऊसाचं उत्पन्न होत आहे. पण त्याच्यामुळे ऊसाचं उत्पन्न जर पाहिलं तर तुम्ही कारखाने जे आहेत पश्चिम महाराष्ट्रातले तिकडे ऊस पाठवायचा म्हटल्यानंतर अगदी पूल वगैरे नसल्यामुळं तो लांबून रहदारीचा रस्ता जातो. त्याच्यामुळे या ठिकाणी पूल निर्माण झालेला आहे. या राधाकृष्ण विखे पाटील असतील, त्याचप्रमाणे आमचे मंडलिक महाराज वगैरे या सर्व मान्यवरांनी त्या ठिकाणी प्रयत्न केले. आम्ही त्यांना सहकार्य केलं आणि पूल त्या ठिकाणी गोदावरी नदीवर मंजूर झालेला आहे. आता प्रश्न फक्त रस्त्याचा आहे. तर या पुढच्या काळामध्ये वरखेडपासून तर त्या पुलापर्यंत म्हणजे शंकटेश्वर मंदिर गोदावरी नदीपर्यंत दर्जेदार असा दुपदरी चौपदरी रस्ता झाला पाहिजे. यासाठी आम्ही प्रयत्नशील राहून निश्चितपणाने 100% आदरणीय नितीनजी गडकरी साहेब असतील, आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब असतील यांच्या मार्गदर्शनाखाली, त्याचप्रमाणे आदरणीय अतुलजी सावे साहेब, डॉक्टर कराड साहेब, आदरणीय प्रशांतजी बंब साहेब, दिनेश भाऊ या सर्वांच्या सहकार्याने आणि मार्गदर्शनाखाली 100% हा रस्ता आपण मंजूर करून आणणार म्हणजे आणणारच. सर, अजून पुढचा प्रश्न असा आहे की सुरुवातीपासूनच तुमचं जर आपण जीवन बघितलं तर त्यामध्ये तुमच्यावरती RSSचा म्हणजे स्वयंसेवक संघाचा खूप प्रभाव झालेला दिसतो आणि तुमच्या कामातून सुद्धा तो प्रभाव जाणवतो. तर काय कारण आहे सर की हा प्रभाव तुमच्यावर पडला आणि आजपर्यंत तो प्रभाव तुमच्यावरती आहे, काय सांगाल? आमच्या गावचं ज्यांना आम्ही दैवत मानतो ते आदरणीय स्वर्गीय प्रल्हादजी अभ्यंकर काका यांचं हे गाव आणि त्या गावामध्ये आमचा जन्म झाला, ते आमचं भाग्य आहे. गोदावरीची नदी, भगवान श्री संकटेश्वराचं श्रद्धास्थान मंदिर, प्रल्हादजी काकासारखे म्हणजे मान्यवर जन्माला आले, त्या गावात आम्ही जन्माला आलो. आज माझ्या भाषणाचाही प्रभाव जर तुम्हाला माहिती सांगितलं तर तो प्रल्हादजी काकांच्या भाषणाचा प्रभाव मी बरंच याच्यात त्यांच्याकडून ते शिकलो. बरोबर. म्हणजे अत्यंत असं उत्तुंग व्यक्तिमत्व आणि एक गोरगरिबांना मदत करणारा माणूस. त्याच्यामुळे निश्चितच आम्ही त्यांच्याशी आकर्षित झालो आणि त्या निमित्ताने त्यांच्यासोबत संघात काम करायला लागलो. त्यांचे आचार विचार उच्चार जे आहेत ते निश्चितच आम्ही सुद्धा आचरणामध्ये आणण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आणि आज त्यांच्या पाठीमागं निश्चितपणाने आता आम्ही प्रल्हादजी होऊ शकत नाही, प्रल्हादजी, परंतु त्यांचा एक 10-5% गुण जो आहे तो निश्चित आम्ही घेण्याचा प्रयत्न केला आणि त्यांच्या माध्यमातून त्यांच्या पाठीमागे आम्ही हा वारसा चालवलेला आहे आणि निश्चितपणाने त्यांचं गोरगरिबांना सहकार्य करण्याचं जे ध्येय धोरण होतं त्याच पद्धतीने जेवढं जमेल तेवढं निश्चित आम्ही सुद्धा प्रामाणिक प्रयत्न करत आहोत. नक्कीच सर, या वैशिष्ट्यासोबतच आपण दुसरं एक वैशिष्ट्य सर तुमच्यामध्ये आम्हाला दिसतं की तुम्ही फक्त एक नेते सध्याला नाही आहेत, तर या व्यतिरिक्त तुम्ही एक हाडाचे शिक्षक सुद्धा होता आणि मतदारसंघातील बरेच मतदार हे आपले विद्यार्थी राहिलेत आणि आपण एक शिक्षकप्रिय नेते आहात. ज्यावेळेस आपण प्रचाराला जातात तर या सर्व लोकांकडनं, मतदारांकडनं आणि तुमच्या विद्यार्थ्यांकडनं काय प्रतिक्रिया तुम्हाला मिळते सर? सगळ्यात महत्त्वाचं सांगायचं म्हणजे जिल्हा परिषदच्या शाळेमध्ये शेतकऱ्यांची, शेतमजुरांची, गोरगरिबांची लेकरं शिकतात. बरोबर. आणि या लेकरांना दर्जेदार शिक्षण मिळालं पाहिजे ही माझी पहिल्यापासूनची सद्भावना आहे. मी स्वतः शिक्षक असताना मी पतपिढीचा चेअरमन होतो, संघटनेचा नेता होतो, परंतु मी पगार शिक्षक पेशाचा घेत होतो याची जाण आणि भान पहिल्यांदा मला होती. त्याच्यामुळे शाळेत गेल्यानंतर ज्याच्यासाठी आपली नेमणूक आहे ते महत्त्वाचं पवित्र कार्य आपण करायचं आणि त्या पवित्र कार्य म्हणजे शिक्षण चांगल्या प्रकारचं लेकरांना देणं आणि म्हणून त्या पद्धतीचं शिक्षण, दर्जेदार अशा प्रकारचं शिक्षण मी इतरांना सांगायचं आणि स्वतः आचरणात आणून त्या लेकरांना शिकवायचं आणि ते आज खरं म्हणजे माझ्या कामा आलं.
आज ग्रामीण भागात ज्यावेळेस माझे विद्यार्थी भेटतात त्यावेळेस म्हणतात गुरुजी खरंच आमचे गुरुजी होते वालतुरे गुरुजी, म्हणजे आज अभिमानाने सांगतात आणि मलाही त्याचा खूप आनंद वाटतो. आजही भेटल्यानंतर प्रत्येकजण माझं दर्शन घेतो, मनापासून माझं स्वागत करतो. याच्यापेक्षा काय भाग्य असू शकतं. आणि आजही गेल्यानंतर निश्चितपणाने मला मानतात, सर्वजण मानतात, मला मदतही करतात. अर्थात आता 100% सगळेच माझ्या मताशी सहमत असतील असं नाही, परंतु जे जे विद्यार्थी आहेत ते माझ्या मताशी सहमत जरी काही थोडेफार नसले तरी पण मला मनापासून गुरु मानतात आणि मला चांगल्या प्रकारचं या ठिकाणी सहकार्य पण ते करतात. अजून मला असंही तुम्हाला या ठिकाणी विचारायचं आहे की अर्ज माघारीनंतर, काल अर्ज माघारीचा दिवस लास्ट शेवटची तारीख होती, त्यानंतर बरीच समीकरणं बदलली, युती तुटली आणि काही जातीय समीकरणं सुद्धा त्या ठिकाणी तयार झाली. तर याचा काही तुम्हाला फायदा की नुकसान काय होणार आहे सर? या जातीय समीकरणाचा तुमच्यावरती काय प्रभाव पडणार आहे? या राजकारणात कसं असतं, ज्याच्या पायाखालची वाळू सरकलेला तो जातीपातीचा धर्माचा आधार घेतो. हम्म. माझं अख्खं आयुष्य वेगवेगळ्या जातीमध्ये, वेगवेगळ्या धर्मामध्ये, वेगवेगळ्या पंथामध्ये गेलं. मराठा समाजाला जेवढं मी मानतो तेवढंच मी माझ्या ओबीसी समाजाला मानतो, बरोबर. तेवढंच मी माझ्या मुस्लिम समाजाला मानतो, तेवढंच मी माझ्या SC ST समाजाला मानतो. कारण माझे मित्रपरिवार असतील, माझे सखे सोबते असतील, सगळ्या जाती धर्मामध्ये आहे. मी प्रत्येक जाती धर्माच्या सुखदुःखात नुसता निरोप जरी आला तरी मी जातो. मग तो ह्या जातीचा आहे त्या जातीचा नाही, शेवटी सोय जाणील तो सोयरा. सगळ्यात महत्वाचं म्हणजे जो आपली सोय जाणतो तो आपला सोयरा आहे, मग तो कोणत्याही जाती धर्माचा असो. परंतु आता दुर्दैवाने काही लोक साधारणतः अपप्रचार करतात, तो भाग वेगळा आहे. परंतु राजकारणामध्ये असं काही नाही. आणि राजकारणामध्ये आता तुम्हाला सांगतो, जनता फार सुज्ञ झालेली आहे. आपलं काम करणारा कोण, निम्या रात्री फोन कोणाला करता येतो म्हणजे जो फोन उचलील. त्याचप्रमाणे आपल्या सुखदुःखात यापूर्वी कोण सहभागी झाला, आपल्या गावामध्ये विकासाची कामं कोणी केली, हे सगळं जनतेला माहिती आहे. आणि त्याच्यामुळे तुम्हाला सांगू का, आज सुद्धा ते मग तुम्ही ते ओबीसी असेल, SC असेल, ST असेल, मुस्लिम असेल, ओपन असेल, सगळ्या समाजाची लोक जीवाभावाने भेटतात आणि मनापासून सांगतात, सर तुम्ही रात्रंदिवस आमच्यासाठी फिरलात, पायात भिंगरी, तोंडात साखर, डोक्यावर बर्फ ठेवून तुम्ही आज जवळजवळ 7-8 वर्षापासून सतत फिरता. असा माणूसच आम्ही पाहिला नाही. अशा म्हणजे प्रत्येकाचे उद्गार या ठिकाणी आहे. आणि हे उद्गार काढल्यानंतर माझं मन भरून येतं. मला कल्पना आहे, निश्चितपणाने तुम्हाला सांगतो, सगळा समाज निश्चितपणाने मला, माझ्या सुनबाईला, बाकीच्या उमेदवारांना आमच्या पंचायत समितीच्या मदत केल्याशिवाय आणि मतदान केल्याशिवाय राहणार. नक्कीच सर, आज प्रचारादरम्यान आपण बघतोय नेवरगाव गटामध्ये की तुम्ही पायाला भिंगरी राहून फिरतायत. त्याचप्रमाणे तुमच्याच घरात कुटुंबातील तुमचे मुलं असतील, डॉक्टर नितीनजी वालतुरे असतील, त्यानंतर आपले दुसरे चिरंजीव असतील आणि आपले सुनबाई असतील, हे सर्व जण पूर्ण ताकदीनिशी त्या ठिकाणी प्रचार करताय आणि तुम्हाला लोकांकडनंही चांगला त्या ठिकाणी प्रतिसाद मिळताना दिसतोय. तर काय सांगाल सर, आपले चिरंजीव सुद्धा या मतदानाच्या याच्यामध्ये प्रचारामध्ये जोरदारपणे काम करतायत? माझा चिरंजीव या ठिकाणी श्री साई समर्थ हॉस्पिटल तो चालवतो. तो स्वतः MD आहे. उमेदवार माझी सुनबाई ही MS झालेली आहे. आणि या वैद्यकीय क्षेत्राच्या माध्यमातून सामाजिक जाणीव ठेवून, परिस्थितीची जाणीव ठेवून निश्चितपणाने जो रुग्ण येईल त्या रुग्णाला जितकी मदत जास्तीत जास्त करता येईल त्याचा प्रामाणिक प्रयत्न त्यांच्याकडून होत असतो. आणि विशेषतः ग्रामीण भागातील पेशंट त्याच्याकडे जास्तीचे येतात आणि आमच्या भागातीलच जास्त आहे. त्याच्यामुळे कोणाकडे पैसा आहे, कोणाकडे पैसा नाही, उलट तो मदत करतो. आणि दुसरी गोष्ट, एखादा पेशंट जर संभाजीनगरला हलवायची परिस्थिती निर्माण झाली, इथे येणारा पेशंट राहतो, तो काय अचानक सगळं पैसे संघ घेऊन येत नाही. तो स्वतः, आम्ही म्हणजे आमची सुनबाई असेल त्या ओळखी जाईल, स्वतः पैसे देतात की तुम्ही पैसे घ्या, संभाजीनगरला जा, नंतर निवांतपणाने आमचे पैसे. म्हणजे शेवटी पैसा सर्वस्व नाही. सब कुछ होता है पैसों से, लेकिन सब कुछ पैसा नाही. सगळ्याच गोष्टी पैशाने होत नाहीत. मानवता धर्म हा सगळ्यात महत्वाचा आहे आणि ते टिकवण्याचं काम त्यांनी केलं. माझ्या लहान मुलाचं मेडिकल, होलसेल मेडिकलचं संभाजीनगरला मोठं दुकान आहे होलसेलचं. तिथं सुद्धा कमी भावामध्ये आमच्या ग्रामीण भागामध्ये तो येताना घेऊन येतो. ज्याला ज्याला गरज आहे, ज्याने ज्याने सांगितलं त्याला देतो. रोज संभाजीनगरला जाणारे पेशंट असतील त्यांना घेऊन जातो. जिथं कशी ट्रीटमेंट देऊन हा चांगला होईल त्यासाठी तो सुद्धा प्रयत्न करतो. आमचे बंधू आहेत, म्हणजे जे करायचं ना ते प्रामाणिक करायचं. म्हणजे आता ही तोंड पाटील किंवा उगा आपली स्वतःची स्तुती करतो तो एक मूर्ख असतो, म्हणून मी असं स्तुती वगैरे करत नाही. परंतु जे करायचं ते प्रामाणिक करायचं. जनता जनार्दनाला माहिती आहे
की आम्हाला तो एक छंद आहे आमच्या वडिलापासून, एक सामाजिक बांधिलकी आणि एक माणुसकी जपण्याचं एक औदार्य आहे ना, ते आमच्या जवळ आहे आणि म्हणून आम्ही जपतोय. लोक काय म्हणतात, सबसे बडा रोग क्या कहेंगे लोक, ते लोक काय म्हणतील याच्यापेक्षा आमच्या आत्म्याला काय वाटतं ते आम्ही करतो आणि त्या गोष्टीमुळे आम्ही समाधानी आहोत, एवढंच या ठिकाणी सांगतो. नक्कीच सर, तुमच्या सोबतच तुमचं कुटुंब सुद्धा या समाज कार्यामध्ये सर्वसामान्यांची सेवा करण्यासाठी कुठेही कमी पडताना दिसत नाही आणि हेच जे काही लोकांसाठी काम करण्याचे संस्कार हे आपल्या कुटुंबातून दिसून येतात. शेवटचा प्रश्न सर तुम्हाला विचारायचा आहे की तुम्ही या प्रचारादरम्यान दावा करताय की आम्ही 100% विजयी होणार, हा जो तुमचा दावा आहे याच्या मागचं काय रहस्य, काय सांगाल सर? आई वडिलांची पुण्याई आणि माझ्या भगवान श्री संकटेश्वराचा आशीर्वाद, मुकुंदा मातेचा आशीर्वाद, ज्या मांजरीमध्ये 12 वर्ष मी शिक्षकी पेशाची नोकरी केली, भगवान प्रभू रामचंद्राचा आशीर्वाद, ज्या प्रभू रामचंद्राच्या भगवंताच्या मंदिराच्या गावकऱ्यांच्या सानिध्यात वाहेगावकर असतील, काटेश्वर भगवान काटे पिंपळगाव असेल, वरखेड असेल, आमचे म्हसोबा महाराज, नरशे महाराज रांजणगाव वगैरे सगळ्या अशा या पवित्र वातावरणामध्ये माझा म्हणजे जन्म गावात झाला नेवरगावमध्ये आणि या सगळ्या पवित्र वातावरणामध्ये मी शिक्षकी पेशाची नोकरी केली, सर्कलमध्ये सगळ्याच ठिकाणी केली. त्याच्यामुळे मला घराघरात माणूस ओळखीचा आहे. म्हणजे जर पुरुष मंडळी घरात नसतील तर मी नुसतं प्रचाराच्या दरम्यान गेलो तरी ते या गुरुजी, मलाही प्रश्न वाटतो, मी एखाद्याच कोणाच्या ओळखीचं नसतं पण मी ताईंना मी ओळखीचं आहे. मग ते सांगतात आमच्या ठिकाणी तुम्ही कसं भाषण केलं तर, तमक्याच्या मौतीला तुम्ही श्रद्धांजली होता, त्या ठिकाणी लग्नात तुम्ही आशीर्वाद द्यायला होता, वर्ष श्राद्धाला आमच्या ठिकाणी तुमची भेट झाली. म्हणजे त्या माध्यमातून मला ते सांगतात. म्हणजे माझं एवढं भाग्य आहे की मला सगळेजण ओळखतात आणि निश्चितपणाने मी प्रत्येकाच्या मदतीला जातो, प्रत्येकाच्या सुखदुःखात सहभागी होतो. प्रत्येक गावामध्ये चांगल्या प्रकारची कामं या ठिकाणी झालेली आहेत आणि निश्चितपणाने असं काही नाही की आता काही मंडळीचं कसं राहतं, एकदा निवडून आलं की 5 वर्ष पुन्हा त्या गावात जायचं नाही. मी तुमच्या माहितीचं सांगतो, 15 दिवस मला जास्त होतात. 15 दिवसाला, महिन्याला कोणत्या परिस्थितीमध्ये त्या गावामध्ये माझी भेट होतेच. त्याच्यामुळं निश्चित लोकांचं प्रेम आहे, जनता जनार्दनाचं प्रेम आहे, माता भगिनींचं प्रेम आहे आणि त्या प्रेमाच्या शिदोरीवरती, त्यांच्या आशीर्वादावरती मी 100% दावा करतो. नाही तर मी कोण दावा करणार आहे, परंतु त्यांच्या आशीर्वादाचं गाठोडं या ठिकाणी माझ्याकडे भरभक्कम आहे आणि त्या भरभक्कम गाठोड्याच्या आधारावर मी माझ्या सुनेला आशीर्वाद त्या ठिकाणी दिलेला आहे. त्यामुळं माझी सून असेल, वायगाव गणाचे आप्पासाहेब हिवळे असतील, इकडं राजूभाऊ साळुंके यांच्या मिसेस असतील, हे भारतीय जनता पार्टीचे हे तिन्ही उमेदवार चांगल्या मतांनी विजय होतील याच्यात मला कोणतीही शंका वाटत नाही आणि वाटणार सुद्धा नाही. नक्कीच सर, तुम्ही जो काही दावा केलेला आहे तो तुमचा 100% पूर्ण हो असं आमच्या चॅनलकडनं आम्ही तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतो आणि चांगल्या मताने तुमचे तिन्ही उमेदवार निवडून येऊ हीच आमच्या चॅनलकडनं आम्ही शुभेच्छा देतो आणि रजा घेतो. धन्यवाद सर. धन्यवाद सर. आपण माझी या ठिकाणी आवर्जून मुलाखत घेतली त्याबद्दल आपल्याला मनापासून धन्यवाद देतो. आणि आज दुःखद असा जो प्रसंग झालेला आहे, आपल्या महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री, एक कार्यतत्पर असे मुख्यमंत्री आदरणीय अजितदादा पवार यांचं दुर्दैवाने विमान अपघाताने दुःखद निधन झाल्याची माहिती मिळाली आणि खरोखर अगदी मन हेलावून गेलं. म्हणजे सर्वसामान्यांचा नेता, स्पष्ट आणि परखड वक्ता, एक बहुआयामी व्यक्तिमत्व म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं ते अजितदादा पवार दुर्दैवाने आज त्यांचं दुःखद निधन झालेले आहे. कोण दिवस येईल कैसा नाही देहाचा भरवसा, ही जी काही म्हणे ती खरोखर आहे. म्हणून मी अजितदादांना भावपूर्ण अशा प्रकारची श्रद्धांजली अर्पण करतो आणि त्या परमपिता पांडुरंगाच्या चरणी एकच विनम्र प्रार्थना करतो की बा पांडुरंगा, अजितदादांना तुमच्या चरणाजवळ जागा द्या, अशी ईश्वरचरणी प्रार्थना करतो आणि थांबतो. धन्यवाद. नमस्कार, आपल्यासोबत आहेत भाजपा ओबीसी सेलचे तालुकाध्यक्ष बाळू दारुंटे. तर बघूया नेवरगाव गटासंदर्भात त्यांचे काय विचार आहेत. तर नमस्कार दारुंटे साहेब. नमस्कार. तुमचं स्वागत आहे आमच्या चॅनलमध्ये. नेवरगाव गटातील ही जी जागा आहे ही ओबीसी महिलासाठीची जागा आहे आणि या ठिकाणी अनेक उमेदवार रिंगणात आहेत. तर तुम्ही ओबीसी सेलचे तालुका अध्यक्ष या नात्याने या निवडणुकीकडे, या गटाकडे तुम्ही कुठल्या पद्धतीने बघताय आणि काय तुमचे विचार आहे या संदर्भात, काय सांगाल? सर, मी एकच सांगतो, पहिल्या प्रथम माझ्या गुरुला वंदन करतो. मी जगद्गुरू नरेंद्राचार्य महाराजांचा शिष्य आहे आणि त्याच्यानंतर माझे गुरु वालतूर गुरुजी झाले. 25 वर्षात पहिला हा जिल्हा परिषद सदस्य पाहिला
बर याच्या पहिले कितीक सदस्य झाले असतील, कुठंही कोणतीही योजना कोणत्या गावात आली नाही, ती कागदोरच राहिली. बर असं एकच आहे नेतृत्व, की वालतुरे गुरुजीच्या माध्यमातून प्रत्येक गावाला 2 कोटी 3 कोटीची निधी आली. बर आणि दुसरी गोष्ट सांगायची, भाजप हा पक्ष असं आहे तर त्यांनी तळागाळात विकास केला. बरोबर. प्रत्येक योजना आम्ही कागदी नाही ठेवल्या, हम्म. सरला बोलून पाठलाग करून त्या योजना केल्या. आणि आमचा समाज कुठंही याच्यावर नाराज नाही. हे काहीतरी लोक फंदा करतात, हम्म. ओबीसी नाराज झाला, मूळ ओबीसीला होतं, पाटलांना का घेतलं. समाजाचा वादच नाही. बर म्हणजे सर्व समाज सरांसोबत आहे. सर्व समाज सरासमोर आहे. सर आमचे असे हम्म. आज 8 वर्ष झाली. हम्म. 8 वर्षात 2 दिवस लय होते आम्हाला भेटल्याचे. कुठे गेले 8 वर्ष आम्हाला आतापर्यंत कळाले नाही. बरोबर. सेवेमध्ये कोणतं काम असू द्या, 1 मिनिटं जरी फोन केला, सर असं असेल, त्या सेकंदाला काम. आतापर्यंत असे कोणताही नेता नाही झाला. बर त्याच्यामुळे आमचा समाज नाराज आहे सर्वांच्या सुखात. तर सर्व समाजाचा पाठिंबा सरांना असणार आहेत का? 100%. अच्छा. 100%. म्हणजे सर्व समाजाच्या वतीने तुम्ही तालुका अध्यक्ष या नात्याने सांगू शकता की सर्व समाज हा सरांच्या पाठीशी आहे आणि सर सुद्धा कुठला समाज आणि कुठली जात आणि कुठला धर्म याविषयी त्यांनी आत्ताच आपल्याशी चर्चा करताना सांगितलं की कुठलाही जात धर्म पंथ न बघता सर्वसामान्यासाठी जे काही लागल, जे काही काम करता येईल ते सर करत आलेले आहेत. मला एकच सांगायचा अभिमान वाटतो हम्म. का मी सरच्या मुखातून जातपात ही ऐकली नाही. आणि सरचे जे कार्यकर्ते असतील ते बी टोटल ओबीसी कार्यकर्ते, कुठंही पाहिजे. पण इतकं प्रेम आहे, जर 2 दिवस झाले नाही तर आम्हाला एक आत्मीतून कळतं का सरचा मला फोन येईल किंवा माझा सरला येईल. आणि प्रत्येक गावात विचार केला जातो. बरोबर. काही एकच नेतृत्व असं भेटलं आणि माझं इच्छा असं आहे माझं आयुष्य सरला लाभू, असा व्यक्ती तयार होणं हे सोपं नाही सर. बरोबर. कारण आतापर्यंत लय पाहिले त्यांनी कुठेही काही दाखवलं नाही. आमच्या गावात पूर्ण समाज त्यांच्या पाठीमागे आहे, याबद्दल कुठली शंका नाही. येणारे बोलत राहतील, जात राहतील, ह्या गोष्टी चालू राहतील. काही नक्कीच आपल्यासोबत होते ओबीसी सेलचे तालुका अध्यक्ष बाळू दारुंटेजी यांनी आपले मत या ठिकाणी व्यक्त केलं आणि सांगितलं की सर्व समाज हा मधुकररावजी वालतुरे सर आणि त्यांच्या सुनबाई डॉक्टर सुरेखा नितीन वालतुरे यांच्या सोबत भरभक्कमपणे त्यांना पाठिंबा देणार आहेत. तर आपण या मुलाखतीला आलात, वेळ दिलात त्याबद्दल आपले सुद्धा खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. आभार.